सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आव्हान करतो की या शहरातलं वातावरण बिघडणार नाही अशा प्रकारचं वातावरण सर्वांनी मिळून तयार करावं। परंतु जी घटना घडली ती घटना या शहराच्या दृष्टीनं शोभनीय नाही असं मी अगोदरच सांगितलेलं आहे आणि त्यामुळं जे कोणी या घटनेमध्ये सामील असतील मग ते कोणीही जाती धर्माचे असू द्या त्यावर सरकार नक्कीच कारवाई करेल अशा प्रकारचं आश्वासन आयजींनी आम्हाला आता दिलं आहे। काल मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं की आम्ही कोणाची आयघाई या ठिकाणी करणार नाही। दंगलखोर कोण आहेत ही जी विधानं समोर येत आहेत या एका नगरसेवकाच्या माजी नगरसेवकाचं नाव पुढे येतं आहे, या शहरातल्या खासदारांचं नाव पुढे येतं आहे, लोकांना उचकवण्याचा प्रयत्न होतो आहे। म्हणजे ज्यांच्यावर खरं जबाबदारी आहे लोकप्रतिनिधींची शांतता प्रस्थापित करण्याची त्यांना आता यांना हा सामाजिक तणाव निर्माण करण्याचे त्याच्यामध्ये त्यांचा प्रयत्न दिसतो आहे आणि म्हणून सरकारची इच्छाशक्ती आहे का कारवाई करण्याची।